नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागापासून 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला मनोरंजनाचा धमाका बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये माजोरड्यात देविकाचा निरूपाने चांगलाच माज उतरवलेला असतो. तर इथे आता सत्या आणि मीरा आपल्या रूममध्ये असतात. मीरा आता अंथरून टाकत असते. सत्या मात्र आता टेन्शनमध्ये खुर्चीवरती बसून विचार करत असतो. कारण एवढा सगळा प्लॅनिंग केला तरीही आपण रियाला पटवू शकलो नाही. धूमकेतू काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो ना, तुम्ही एवढे प्रयत्न केले पण शेवटी काय झालं, आपल्या हाती काहीच आलं नाही. अजूनही रवी आणि रिया या घरात आले नाही आणि या सगळ्यामुळे बाबांना किती त्रास होतोय तुम्हाला माहिती आहे ना. आता काय करायचं आपण. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू हे सगळं ना त्या रियामुळे होतंय. खरं तर रव्या घरी आला असता पण ती घरी यायला तयार नाही ना, म्हणून होतं हे सगळं. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो यात तिची तरी काय चूक आहे. आता तिचा गैरसमज झालाय ना, मग ती तरी काय करेल म्हणून ती तिकडे थांबली. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू हा गैरसमज नाही आहे, याला माज म्हणतात, माज. आणि म्हणूनच तिकडे तिच्या बापाकडे गेली ती रिया. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता सत्य आणि मीराचं हे सगळं बोलणं दरवाजाच्या बाहेर उभी राहून ऐकत असतात. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, पण त्या रियाच्या माजामुळे आपल्या बापाला इकडे किती तकलीफ सहन करावी लागते ते नाही कळत का. इथे बाप जीव ओढून दोघांना घरी आणण्यासाठी घेऊन या म्हणतोय आणि तिळतीळ तुटतोय ग. पण या दोघांना कळेल तेव्हा ना, मला ना या दोघांचाही आता राग यायला लागलाय, धूमकेतू. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे बघा आपण काय बी करून त्यांना घरी घेऊन येऊच. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही, त्या ढवळीकरचा जसा माज आहे ना तसाच त्या रियाचा आहे, म्हणून ती यायला तयार नाहीये ना. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ दरवाजा उघडून रूममध्ये येतात. आता सत्या लगेच बापाकडे बघू लागतो. त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्यजित मी समजा ऐकलंय तुमचं बोलणं. हे बघ सत्यजित, तुम्ही प्रयत्न करताय ना, मग माझं टेन्शन घेऊ नका. तुझा बाप अगदी व्यवस्थित आहे, तो नाही तुटत रे तिळती. पण हे बघा तुमचे प्रयत्न सोडू नका रे. एक ना एक दिवस तुमच्या या प्रयत्नांना नक्की यश येईल. त्यामुळे हे प्रयत्न चिकाटीने करत राहा. एक दिवस रवी आणि रिया या घरात नक्की येतील. मला रवी आणि रिया या घरात पाहिजे रे सत्यजित. आणशील ना त्यांना परत या घरात काय बी करून. आता लगेच सुधाकर भाऊंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सत्या पटकन बापाजवळ येतो आणि बापाचे डोळे पुसू लागतो. बाप, अरे मी आणणार आहे त्यांना आपल्या घरात. हे बघ मी तसे प्रयत्न सुरूही केले, तू टेन्शन घेऊ नको बरं. आणि असं रडू नको आणि हतबल होऊ नको. हे बघ तुझ्या सत्यावरती विश्वास आहे की नाही. मग लवकरच रव्या आणि त्याची बायको रिया या घरात येतील. हा, रियाला समजायला थोडा वेळ लागेल कारण ती जरा हट्टी आहे, तुला माहिती आहे की नाही बाप. मग थोडा वेळ धीर धर, मी लवकरात लवकर त्यांना घरी घेऊन ये. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात, हो सत्यजित, मला माझी समधी पोरं या घरात हवीत रे. तेव्हा सत्य म्हणतो, मग बाप 31 डिसेंबर माहिती आहे ना, या वर्षाचा शेवट. मग त्या दिवशी मी रवी आणि रियाला आपल्या घरी घेऊन येणार. नव्या वर्षाची सुरुवात आपण समधे मिळून एकत्र सेलिब्रेशन करूया, चालेल. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, चालेल चालेल, तुम्ही प्रयत्न करत राहा, नक्की एक ना एक दिवस रवी आणि रिया येईल. तेव्हा सत्या म्हणू लागतं, एक दिवस नाही, 31 डिसेंबरच्या आतच. तर इकडे आता देविका आता किचनमध्ये भांडी घासत असते. आता मात्र खूपच खरकटी भांडी या देविकाला घासावी लागतात. त्यामुळे तिची खूप चिडचिड झालेली असते. देविका आता एक भांडं घासलं की जोरात आपटवत असते, दुसरं घासलं की तेही आपटवत असते. आता मात्र किचनमध्ये नुसता भांड्यांचा खुळखुळाट चालू असतो. आता मीरा इथे रियाला खोबऱ्याच्या वड्या आवडतात म्हणून किचनमध्ये त्या वड्या डब्यात भरण्यासाठी आलेली असते. त्याच वेळेस आता मीरा तर आपले कान बंद करून घेते. अरे बापरे, देविकाचं काय चालू आहे, एवढा का राग काढते ह्या भांड्यांवरती, असे ती मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता मीराने त्या वड्या आपल्या डब्यात भरत असतानाच ती देविकाला विचारू लागते, देविका अगं काय झालंय तुला, अगं एवढी का भांड्यांची आदळापट करते, कसला राग आलाय तुला. आता मात्र लगेच ही माजुरडी देविका आपल्या हातातली घासणी वगैरे खाली फेकते आणि मीराजवळ येते आणि म्हणू लागते, काय गे मीरा, आदळापट नको करू तर काय करू. अगं कसली भांडी आहे ती खरकटी. अगं ही असली भांडी घासायची ना मला सवय नाही. हे अशी भांडी घासायला आमच्या घरात 10 बायका असतात. आता नसलेल्या श्रीमंतीपणाचा माज इथे देविकाने दाखवायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, देविका अगं पण भांडी घासणं हे आपलं काम असतंय ना. तेव्हा देविका म्हणू लागते, भांडी घासणं काम असेल तुमच्यासारख्या लोकांचं. अगं तुमच्यासारख्या लोकांना हे असली कामं खूप आवडतात, तुझ्यासारखी तुलाही आवडतात ना, पण मला नाही आवडत. नीट लक्षात ठेव, कारण ही असली भांडी घासणं काम म्हणजे मुळात आमचं नाहीच आहे. अगं आमच्या घरात ना ही असली कामं 10 बायका करतात, त्यामुळे मला ही असली कामं आवडत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण देविका तुला आवडत नसेल तर मी करते, राहू दे.
तेव्हा देविका म्हणू लागते करशीलच, कारण तुझ्या आवडतीचं काम आहे ना. तुमच्यासारख्या गरीब लोकांचं कसं असते माहिती आहे मीरा. अगं लहानपणापासनं आई ना असली धुणी भांडी करण्याची काम सांगते, कारण मोठी झाल्यानंतर मग एकदा का मुलगी लग्नाला आली की समोरच्यांना सांगायचं आमची मुलगी भांडी धुते, धुणं धुते, सगळी कामं करते, खरकटं काढते. म्हणजे कसं मुलगी लगेच खपते ना दुसऱ्यांच्या घरात. म्हणून आता मीराला मात्र राग येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते देविका माझ्या आई वडिलांबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. तेव्हा देविका म्हणू लागते काय चुकीचं बोलले, खरं ऐकून घ्यायला का त्रास होतोय मीरा तुला. अगं जे काय बोलले ना ते अगदी खरंच असतंय ना. म्हणूनच तर तुम्हाला भांडी धुण्याची कामं खूप आवडतात की नाही. पण आमच्यासारख्या लोकांचं तसं नसतं या. लहानपणापासून ही असली कामं आम्ही कधीच केली नाही. कारण तुमच्यासारखी लोक जेवढी कमवतात ना हे फुलं विकून, तेवढेच भांडे आणि धुणं धुवून आमच्या घरातल्या बायका पैसे कमवतात, तेवढी सॅलरी असते त्यांना. त्यामुळे ना ही असली कामं आपल्याला अजिबात पटत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते देविका तू माझ्या कामांना नावं जरी ठेवत असली ना तरी माझ्या आई आणि दादांनी मला स्वाभिमानी आणि स्वावलंबीपणे कसं राहायचं हे शिकवलं आहे. त्यामुळे ना मी माझी सगळी कामं स्वतः करू शकते, दुसऱ्यावर कधी अवलंबून राहत नाही. पण तुमच्यासारख्या लोकांचं कसं असतं माहिती, दुसऱ्यांच्या जीवावरती रुबाब दाखवायचा, माज दाखवायचा. पण इतरांची मदत कधीही तुम्हाला लागतेच. पण माझं तसं नाही आहे. मी माझी सगळी कामं स्वतः करू शकते आणि हो मला इतरांची गरजच पडत नाही. पण तुमच्यासारख्या लोकांना माझी गरज नक्की पडते. कसं आहे ना, एक दिवस जरी मी घरात नसले ना देविका तरी सगळेजण मला विचारतील मीरा कुठे गेली, मीरा कुठे गेली. सगळ्यांना माझी गरज पडेल. पण देविका तू विचार कर, अगं तुमच्यासारख्या माजोरड्या लोकांना कोणी विचारेल. देविका विचार कर, अगं एक दिवस जरी तू घरात नसली तरी कोणी म्हणेल का देविका कुठे गेली, का गेली, कुठे कधी येणार आहे विचारेल का. नाही ना, कारण तुझी कुणाला गरजच पडणार नाही आहे. पण देविका एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यासारख्या गरीब लोकांमुळेच तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना टेकू मिळतो. आमचा टेकू जर काढून घेतला ना तर ही असली श्रीमंती केव्हाच कोसळून खाली पडेल. आता मात्र आपल्या मीराने इथे चांगलीच या देविकाची जिरवलेली असते आणि तिची बोलती बंद केलेली असते. तेव्हा देविका म्हणू लागते मीरा आता जास्तच बोलते. तुमच्यासारख्या गरीब लोकांना ना असलं भाषण द्यायचं सोडून काय येते ग, साधी फुलं विकतात फक्त. तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना, मग याचाच विचार कर. अगं आम्ही जी फुलांचे हार बनवतो ना ते डायरेक्ट देवाच्या गळ्यात जातात, गरीब लोकांनी बनवलेले हार. पण तुमच्या श्रीमंतांचं काय ग, सांग ना, बोल ना देविका. आता देविकाची बोलती बंद झालेली असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते राहू दे, जमत नसेल तर करू नको, मी घासते भांडी. असे म्हणत आता मीरा ती भांडी घासायला सुरुवात करते. त्याच वेळेस आता ज्या वड्या मीराने डब्यात भरलेल्या असतात रियासाठी, लगेच आता ही भामटी देविका तो डबा हातात घेते आणि उघडते. अरे बापरे कसला मस्त वास येतोय, खूपच छान झाल्यात वड्या, मी एक खाऊन बघते. असे म्हणत आता देविका वडी खाणार. तेच मीरा म्हणू लागते देविका थांब, अगं ती वडी नको खाऊ, अगं रियासाठी पॅक केलाय मी तो डबा, तिला खूप आवडतात ना. तेव्हा देविका म्हणू लागते वा गं मीरा, आत्ता तर खूप संभाषण देत होते आणि आता तर काय तर रियासाठी पॅक केलाय. रिया आपली आणि मी काय दोडकी का, मलाही खायच्या आहेत, मी खाणार आहे. असे म्हणताच आता लगेच ही भामटाड देविका वडी तोंडात घालणार. तेच आता तिची सासूबाई निरूपा आलेली असते. आता हिचं व्रत चालू असतं ना, आणि ही वडी खाताने जर मला या सासूबाईने निरूपाने बघितलं तर माझी वाट लागेल. म्हणून देविका पटकन आता ती वडी डब्यात ठेवते आणि आता मीराला बाजूला ओढते. ए हो बाजूला बाजूला हो, मला घासू दे भांडी. असे म्हणत आता निरूपासमोर आता मुद्दामून जणू काही मी खूपच काम करते, मी खूपच चांगली असं काही दाखवायचं असतं ना. म्हणून आता देविका भांडी घासायला सुरुवात करते. त्याच वेळेस किचनमध्ये निरूपा येते आणि मला लागते मीरा. तेवढ्यात देविका म्हणू लागते आई अहो बघा ना, या मीराने मला किती काम सांगितलंय. अहो बघा मी केव्हाची भांडी घासते, किती खरकटी भांडी आई ही. तेव्हा लगेच निरूपा मात्र आता मीराकडे बघू लागते. त्याच वेळेस आता ही भामटाड देविका मात्र मनात खूप खुश होते आणि लागते अरे बापरे अगदी निशाण्यावरती लागलाय बाण. आता ही निरूपा या मीराची चांगलीच खाणीसुमारी काढणार, सगळं तिचं खानदान उकरून काढणार आणि मग ही मीरा मुळूमुळू रडत बसणार आणि समधी कामं करणार आणि माझी मज्जा होणार. असे म्हणत आता देविका खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते सासूबाई मी कशाला कामं सांगू, मी नाही सांगितली. तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो हिनेच मला एवढी समधी कामं सांगितलीत. तेव्हा निरूपा म्हणू लागते मीरा आजपासून किचनमध्ये जे काही काम असेल ना, भांडी वगैरे साफ करायचं, स्वयंपाक, ती समधी कामं आजपासून देविका करणार.
आता मात्र या देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला मोठा धक्का बसलेला असतो. ही बाई डोक्यावर पडली का? असं काय बोलते? आई, अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी का करू ही समधी कामं? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, देविका अगं पंकजचे कान तूच भरले ना. काय तर कॅनडाला जायचं असेल तर आईंकडनं पैसे घे आणि हे माझं घर गहाण ठेवण्याचे स्वप्न बघते. हे बघ, माझ्या घरावरती डोळा ठेवायचा नाही हा. आणायचे ना तर तुझ्या बापाकडनं पैसे आण मग जा कॅनडाला. हां, जास्त कान भरवायचे कामं करू नको. चल पटकन हातावरून घे. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, पण आई. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सासूबाई मी. तेव्हा निरुपा म्हणू लागते, तुला ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत ना, जा मग तुझ्या रूममध्ये बनवते हार तिकडे. असे म्हणत आता इथे चक्क निरुपाने मीराची बाजू घेतलेली असते आणि देविकाचा माजच उतरवलेला असतो. आता मीरा लगेच देविकाकडे बघून हसतच रूममध्ये तो डबा घेऊन निघून जाते. देविकाला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. करायला गेले एक आणि झालंय भलतंच. हे असं काय झालंय? ही बाई माझ्या बाजूने बोलेल असं वाटलं होतं, पण हिने तर चक्क या मीराची बाजू घेतली. माझं काही खरं नाही, आता सगळी कामं मी करायची. असे म्हणत आता वाकडं तिकडं तोंड करत देविकाने भांडी घासायला सुरुवात केलेली असते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रिया आता आपल्या डबिंग स्टुडिओमध्ये आलेली असते. पण तिला डबिंग करायला काही जमतच नसतं. तिचा आवाजच बरोबर लागत नसतो. तेव्हा आता ती कंटाळूनच आता तिथे सोप्यावरती बसते आणि डोक्याला हात लावून लागते, काय झालंय? माझ्या आयुष्यात काहीच चांगलं का घडत नाही आहे? मी एवढ्या दिवसापासून या रोलचं डबिंग करते, मग आज मला का जमत नाही आहे? कसं जमणार आहे? माझ्या आयुष्यात सगळं काही चुकीचं घडतंय ना. मी काय करू? याचा विचार करत आता रिया डोक्याला हात लावून बसलेली असते. तेवढ्यात आपली मीरा वहिनी येते. आता लगेच मीरा ज्या नारळाच्या वड्या घेऊन आलेले असते ना, तो डबा आता रियासमोर धरते आणि लागते, रिया जर आपल्या आयुष्यात मनासारखं काही घडत नसेल ना, तर आपल्या आवडीचा पदार्थ खायचा. मग बघ, आपल्याला हवं तसंच सगळं काही घडतं. आता रिया मात्र वड्या बघून खुश होते आणि पटकन डब्यातनं एक वडी उचलणार. तेच ती हात पाठीमागे घेते. तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया अगं तुझ्या आवडीच्या वड्या आहेत, तुझ्यासाठी खास बनवल्यात, अगं घे की. आता मीरा लगेच तिच्या शेजारी खुर्चीवरती बसते आणि म्हणू लागते, रिया अगं घे, मी तुझ्यासाठी आणल्यात. बरं जाऊ दे, मी थेट मुद्द्यावरती येते आणि स्पष्टच बोलते. हे बघ रिया, तुला राग येणं साहजिकच आहे, पण विचार कर रिया, तुला जर एखादं भर पार्टीत म्हणालं की तुझं डबिंगचं काम सोडून तू स्वतःला विकून पैसे कमव, तर तुला काय वाटेल आणि तुझ्या नवऱ्याला काय वाटेल? तुला जर असं कोणी भर पार्टीत म्हणालं तर रवी भाऊजी ऐकून घेतील का? ते हात उचलणार नाही का? सांग ना. आता रिया लगेच मीरा वहिनीकडे बघू लागते. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो रिया, त्या दिवशी हेच झालं होतं. तुझे बाबा असेच म्हणाले आणि म्हणून यांचा ताबा सुटला आणि यांनी रागाच्या भरात त्यांच्यावरती हात उचलला. खरं तर रिया, रवी आणि तुम्ही दोघे वरती असतानाच खाली खूप काही घडलं होतं. मी तुझ्या रूममध्ये आले होते, तिथे एक नेकलेस पडलेला होता आणि तो उचलून ठेवायचा म्हणून मी हातात घेतला. तेवढ्यात तुझे डॅडी आणि मम्मा आले आणि त्यांना वाटलं की मी नेकलेस चोरते आणि मग त्यांनी ओढत मला बाहेर आणलं. जे काय झालं होतं ते सगळं आता इथे मीराने सविस्तरपणे रियाला सांगायला सुरुवात केलेली असते. आणि मग काय, तो विषय तिथे थांबवता आला असता, त्यांची समजूत काढता आली असते, पण तुझे डॅडी विषय भरकटून दुसरीकडेच बोलायला लागले. माझे आई, दादा, माझा भाऊ, बहीण सगळे कसे चोर आहे असं म्हणायला लागले. तरीही हे गप्प होते, कारण यांनी आम्हाला शपथ दिली होती ना, हे पार्टीत तमाशा करणार नाही, काय बी बोलणार नाही. तरीही हे एक शब्दही बोलले नाही. पण रिया, जेव्हा शेवटी तुझे बाबा म्हणाले की मीरा, तुमच्यासारख्या गरीब लोकांनी ना ही असली चोरी करण्यापेक्षा ना स्वतःला इकून पैसे कमवले ना तर खूप पैसे होतील. मग तू सांग, कोणता नवरा ऐकून घेईल आपल्या बायकोबद्दल? तिच्या चारित्र्याविषयी बोलल्याला कोण सहन करून घेईल? सांग बरं मीरा. त्यामुळे यांचा हात उचलला गेला रिया, नाहीतर यांची काहीही चूक नव्हती. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, खरंच माझा डॅडा असा बोलला? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो रिया, मी खोटं नाही बोलत आहे, जे घडलं तेच खरं सांगते. तेव्हा रिया म्हणू लागते, सॉरी मीरा वहिनी, माझ्या डॅडाच्या वतीने मी माफी मागते गं. खरंच रागाच्या भरात तो बोलून गेला असेल, त्याच्याकडनं चुकलं असेल. रागाच्या भरात माणूस काय बोलतं काय करतं काही कळत नाही ना मीरा वहिनी. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर रिया, आता तू जे बोलली ना तेच अगदी बरोबर आहे. रागाच्या भरात माणूस काय बोलतं काय करतं त्याला स्वतःलाच कळत नाही. म्हणूनच रागाच्या भरात यांचा ताबा सुटला आणि यांनी भर पार्टीत तुझ्या वडिलांवरती हात उचलला. दुसरं काहीच कारण नव्हतं गं. आणि रिया, एवढं सगळं होऊ नये यांना मनापासून वाटतं की तू आणि रवी भाऊजींनी घरी यावं, त्यामुळे त्यांचे खूप प्रयत्न चालू आहे. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, एक मिनिट मीरा वहिनी, म्हणजे रवी घरी आलाय ना, तरी असं का म्हणतेस तू? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही रिया,
रवी भाऊजी घरी आलेच नाही. ते त्यांच्या हॉटेलच्या कुठल्या क्वार्टर स्टाफमध्ये राहतात. काय खातात की नाही खात ते बी माहिती नाही. खरंच त्यांची अवस्था खूप बिकट आहे गं. ते कसे राहतात त्यांच्या मनालाच माहिती. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, म्हणजे रवी घरी नाही आला? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही. आणि त्यांनी स्पष्ट त्यांच्या भावाला सांगितलंय की जोवर रिया घरी येत नाही तोवर ते आपल्या घरात पाऊलही ठेवणार नाही. तेव्हा लगेच आता रियाला मात्र मोठा धक्का बसतो, कारण रवीचं किती प्रेम आहे हे तिला समजलेलं असतं. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, रिया आता तू या सगळ्याचा विचार कर. आणि कालसुद्धा यांनी जे काही नाटक केलं ना ते तुला हे सगळं समजून सांगावं, तुला पटावं म्हणून केलं. आणि तुला हे नाटक केलेलं दिसलं गं, पण त्या पाठीमागे त्यांचे किती प्रयत्न होते हे नाही दिसले. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घे. त्यांना खरंच अगदी मनापासनं वाटतं की तुम्ही दोघांनी घरी यावं आणि आपलं घर अगदी सुखासमाधानाने राहावं. बाबांची हीच इच्छा आहे. आणि रवी आणि रिया घरात नाही आहे ना, तर तुला काय सांगू, आपलं घर असं सुनं पडलंय रिया. त्यामुळे प्लीज तुम्ही लवकर घरी या. नाही, मी या वड्या इथे ठेवून जाते आणि मी जे काही बोलले त्याचा तू विचार कर आणि नंतर तू निर्णय सांग. हवं तर मी तुझी माफी मागते यांच्या वतीने. असे म्हणत आता मीरा हात जोडून रियासमोर माफी मागू लागते. तेव्हा रिया म्हणू लागते, नाही मीरा वहिनी, तुला माफी मागायची गरज नाही आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, हवं तर मी तुझ्या आईवडिलांची माफी मागायला तयार आहे, पण प्लीज रिया माझ्या बोलण्याचा विचार कर आणि घरी यायचं की नाही ते ठरव. असे म्हणत आता मीरा तो डबा ठेवूनच तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता मीरा वहिनी गेल्यानंतर रिया मात्र तो डबा उघडते आणि त्यातली वडी खाऊ लागते. तर इकडे आता रिया घरी आलेली असते. हॉलमध्ये ढवळीकर आणि त्याची बायको शलाका बसलेले असतात. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतं, शलाका वा, काय मस्त प्लॅनिंग केलं होतं ना आपण. आता बघ आपलं कुटुंब अगदी पहिल्यासारखी फॅमिली झाली की नाही आपली. बघ तू, मी आणि आपली मुलगी रिया, एकदम छान फॅमिली पहिल्यासारखी झाली की नाही पूर्ण. तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते, विक्रांत तू चुकीचा विचार करतोय. अरे आपली फॅमिली झाली पूर्ण, पण या मधल्या काळात रवी रियाच्या आयुष्यात आला हे विसरलास का तू? त्यामुळे रवी शिवाय रिया खुश नाही राहू शकत, हे कळतंय का तुला? तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, हो ते तर माझ्या लक्षात आलंय, आपली रियू खुश नाहीये, पण काय करावं, आपण त्या रवीला कसं पुन्हा या घरात आणायचं? तेव्हा शलाका म्हणू लागते, ते मला माहिती नाही, पण आपल्याला काही करून रवीला पुन्हा आपल्या घरात आणावंच लागेल. तेव्हा आपली ही फॅमिली पूर्ण होईल आणि आपण सुखात राहू शकतो. त्यावर लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो, ठीक आहे, तो रवी अजून घरी गेलेला नाहीये, तो स्टाफ क्वार्टरमध्येच राहतोय. तेवढ्यात आता रिया हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, हो. तेव्हा शलाका म्हणू लागते, खरंच? त्यावर ढवळीकर म्हणू लागतो, हो शलाका तो घरी गेलाच नाही आणि आता त्याला घरी जाऊही द्यायचं नाही. असं काहीतरी करायचं की तो रियाकडे परत आला पाहिजे आणि एकदा का तो रवी या घरात आला की पुन्हा त्याला या घराबाहेर पडू द्यायचं नाही. म्हणजे कसं आपली रियाही आपल्याजवळ राहील आणि तोही घर जाऊ बनून इकडेच राहील. आता मात्र रिया लगेच जोरजोरात टाळ्या वाजवते. त्याच वेळेस ढवळीकर आणि शलाका दोघेही रियाकडे बघू लागतात. मग लगेच रिया म्हणू लागते, वा डॅडा आणि वा मम्मा, काय फसवता ना तुम्ही इतरांना. खरंच दरवेळेसारखं तुम्ही यावेळेसही मला फसवलं. का रे डॅडा सांग ना, का फसवतोस तू मला? अरे रवी घरी गेला नाही, तो स्टाफ क्वार्टरमध्ये, हे तुला माहिती होतं ना. मग तरी तुम्हाला खोटं का सांगत होता की रवीचं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, तो तुला सोडून गेला? बोल ना डॅडा. तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, रियू बेटा मला माहिती नव्हतं, पण ते आजच. तेव्हा रिया म्हणू लागते, बास डॅडा, ही सगळी नाटक कंपनी बंद कर. आता मला खरं कळलंय, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, ऐकलंय, त्यामुळे बास. तेव्हा शलाका म्हणू लागते, रिया बेटा आमचं ऐकून घे. तेव्हा रिया म्हणू लागते, बास झालं मम्मा, तूही माझ्याशी खोटं बोलली. अगं तुम्ही दोघं सतत मला हेच भरवत आला माझ्या मनात की रवी तुझ्यावरती प्रेम करतच नाही आहे, तो नाटक करतोय, तो तुला सोडून घरी गेलाय. पण खरं कारण माहिती आहे, रवी अजूनही माझ्याशिवाय त्या घरात गेला नाही आणि त्याने त्याच्या भावाला स्पष्ट सांगितले, जोवर रिया त्या घरात येत नाही तोवर तो त्या घरात पाऊलही ठेवणार नाही. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, रिया बेटा प्लीज आमचं ऐकून घे, आम्हाला समजून घे. त्यावर रिया म्हणू लागते, बास, मला काही ऐकायचं नाही आहे आणि काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आजवर तुम्ही मला असंच फसवत आला आणि हेच भरवत आला, पण माझं सुख तुम्हाला कळतं आहे की नाही? तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, रिया बेटा अगं तू लहान आहे, तुला अक्कल नाही आहे, म्हणून तुला आम्हाला हे सगळं शिकवावं लागतं गं. हे बघ तुझं सुख याच घरात आहे आणि काय कमी रियू बेटा, तुला सांग ना, आपल्याकडे एवढा पैसा आहे, तुला हवं ते सगळं आहे, तू म्हणशील ते आपण आणू शकतो. मग सांग ना रियू बेटा, काय हवंय तुला? तेव्हा रिया आता
चिडचिड करत सोप्यावरती बसते आणि म्हणू लागते, तुम्हाला कळत कसं नाही, मला माझं सुख हवं आहे. त्यावर ढवळीकर म्हणू लागतो, मग काय कमी आपल्या घरात, अगं आपल्याकडे एवढी श्रीमंती, एवढा पैसा आहे, मग काय कमी आहे. त्याच वेळेस आता तो हेल्पर जो पैसे मागण्यासाठी ढवळीकडे आला असतो ना, तो आता काही माणसं घेऊन दरवाज्यात येऊन उभी राहतो आणि लागतो, ए ढवळीकर, एवढी श्रीमंती, एवढा पैसा आहे ना तुझ्याकडे, मग माझे कष्टाचे पैसे परत कर, मला देतोस की नाही माझे कष्टाचे पैसे. आता रिया, शलाका सगळेजण त्या माणसाकडे बघू लागतात. लगेच आता तो माणूस इकडे आतमध्ये येतो. तर इकडे आता मीरा आणि सत्या रियाकडे निघालेले असतात. तेव्हा आता मीरा विचार करत असते. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू काय झालं, मग रिया ऐकायला तयार झाली की नाही, काय बोलली ती. तेव्हा मीरा म्हणू लागते, माझ्या परीने मी तिला सगळं काही सविस्तर समजवण्याचा प्रयत्न केला, पण बघूया आता काय होतंय ते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मी रव्याला बोललो होतो, 50-100 लोकांचा स्वयंपाक करणं हॉटेलमध्ये तुला सोपं जात असेल रे, पण बायकोची समजूत काढणं त्यापेक्षा खूप कठीण असतंय. ते जमणं म्हणजे अवघड असतंय. फक्त या सत्यादादालाच ते जमलंय. तेव्हा मीरा म्हणू लागते, अरे बापरे, ओ सांगलीचे राजकुमार, तुम्हाला बायकोची समजूत काढायला जमलं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो जमलं की. त्यावर मीरा म्हणू लागते, कधी काढली तुम्ही माझी समजूत, सांगा ना. नाही, मुळात म्हणजे तुमची बायको समजूतदार आहे हे विसरलात का तुम्ही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, म्हणजे धूमकेतू असं काय बोलायली, मी काढली की तुझी समजूत. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो नाही, नेमकं कधी काढली मला सांगा बरं स्पष्टपणे. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ते मागे ते तेव्हा नव्हते का. त्यावर मीरा म्हणू लागते, नक्की कधी ते सांगा. आता सत्यालाही आठवायला तयार नसतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ते मागच्या वेळेस आपल्या दोघांची भांडणं झाली नव्हती का, तेव्हा मी तुझी समजूत काढली होती. त्यावर मीरा म्हणू लागते, गप्प बसा, दरवेळेस आपल्यात भांडणं झाल्यानंतर मी बरोबर असते हे तुम्ही समजून घेता, म्हणून आपल्यातली भांडणं मिटतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही ग, त्यानंतर नाही का तुझ्या आणि तुझ्या आईची भांडणं झाली होती, तेव्हा मी तुझी समजूत काढली होती. त्यावर मीरा म्हणू लागते, गप्प बसा, आई आणि लेकीची रोजच भांडणं होतात आणि ती कुठे भांडणं असतात का, ती आपली नॉर्मल भांडणं, एकमेकींना त्या समजूनच घेत असतात. तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो, अरे बापरे, धूमकेतूची मी कधी समजूत काढली, मलाच आठवेना झाले. म्हणजे रव्या खरं बोलत होता का, धूमकेतू खरंच समजूतदार आहे, आमच्या नवरा बायकोमध्ये खरंच भांडणं म्हणून होत नाही का. खरंच बोलत होता रव्या, धूमकेतूसारखे समजूतदार बायको भेटणं अवघड आहे. कारण आता मी आजपर्यंत माझ्या मित्रांच्या बायका पाहिल्यात, पक्याची बायको किती धमक्या देती फोनवरती, आणि दुसरा त्याची तर मारते त्याला, अरे बापरे. आणि घरातच एवढं मोठं उदाहरण आहे की फुसक्याची बायको, त्यानंतर आपल्या बापाची बायको निरूपा सतत बापाला धाकात ठेवत असते. पण माझी धूमकेतू खरंच समजूतदार आहे का, समजूतदार बायको भेटली मला, असे आता सत्या बडबड करू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, समजलं ना, बरं झालं तुमचं तुम्हाला समजलं ते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, नाही धूमकेतू, खरं तर म्हणजे मला काय म्हणायचंय ते नीट ऐकून घे. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसावं, सगळ्या बायका समजूतदारच असतात, पण ते नवरे त्यांना समजून घेत नाही ना, एवढाच प्रॉब्लेम होतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तसं नव्हतं म्हणायचं मला असं म्हणायचं की परिस्थिती नवरे समजून घेतात ना, म्हणून सगळी भांडणं मिटतात. त्यावर मीराला राग येतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, गप्प बसा, मला ना आता या विषयावरती काही बोलायचंच नाही, तुम्हाला समजूतदारपणा सांगण्यापेक्षा ना गप्प बसलेलं बरं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, म्हणजे तुला पटलंय ना माझं बोलणं, नवरे समजूतदार असतात ना धूमकेतू. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही अजिबात पटलेलं नाही, पण मला विषय वाढवून भांडण करायचं नाही आहे, म्हणून मी माघार घेते, आणि हाच माझा समजूतदारपणा आहे, माघार घ्यायची आणि भांडणं मिटवायची. तुमच्यासारखे नाही आहे, तुम्हाला हेही जमत नाही. आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू याला काय अर्थ आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला शब्दात अडकवते आणि गप्प करते. आता मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, ढवळीकर पैसे देत नाही म्हणून आता त्या माणसांनी रियाला ओढत चालवले असतं. तेव्हा लगेच तो व्यक्ती मला लागते, ढवळीकर नीट लक्षात ठेव, जोवर माझ्या कष्टाचे पैसे मला भेटत नाही ना, तोवर ही तुझी पोरगी माझ्याकडे राहील. असे म्हणत आता ती 4-5 माणसं रियाला पकडतच ओढतच गाडीपर्यंत घेऊन येतात आणि गाडीत बसवतात. त्याच वेळेस आता त्या गाडीसमोर सत्या आणि मीरा येऊन उभी राहतात. आता मात्र त्या गाडीतली माणसं उतरतात आणि सत्या आणि मीरा समोर येऊन उभी राहतात. आता रियाला वाचवण्यासाठी मीराने कमरेला पदर कोचलेला असतो आणि सत्याने आपल्या बाह्या वरती केलेले असतात. आता मात्र रियाला वाचवण्यासाठी सत्यादादा आणि मीरावहिनी या गुंडांशी म्हणजे या लोकांशी कशी फायटिंग करणार आणि 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला कसा मनोरंजनाचा धमाका बघायला भेटणार हे बघण्यासाठी